नमस्कार. फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो. तर योजनांसंदर्भात संपूर्ण माहिती आणि मदत दिली जाते. तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजना 3 तारखेला हा जी आर प्रसिद्ध करण्यात आला. तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जितके ऑनबोर्ड लाभार्थी आहेत 27,15,796. परंतु याच्यामध्ये काही आधार सीडिंग झालेले आहेत. परंतु काही जणांचं बँक खात्याला आधार लिंक नाही. असे सर्व कॅन्डिडेट संख्या 27,15,796 इतकी आहे आणि यांना माहे, डिसेंबर आणि जानेवारी लक्षात घ्या इथे माहे, डिसेंबर असेल किंवा जानेवारी असेल तर याचं जे पेन्शन आहे ती डी-बी-टी पोर्टलद्वारे वितरित करण्याच्या सूचना त्वरित महा-आय-टी विभागाला देण्यात आल्या आहेत. जी-आरमध्ये देखील येथे स्पष्ट सूचना आहे. पाहू शकता की लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी-बी-टीद्वारे करण्यात महा-आय-टी कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबई यांनी तात्काळ आवश्यक ती कार्यवाही करावी अशी सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे लवकरच जे संपूर्ण महाराष्ट्रातील जे संजय गांधी निराधार योजना आणि त्यानंतर श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत तर यांना ही पोर्टलद्वारे डी-बी-टी पोर्टलद्वारे ही पेन्शन आहे 2 महिन्याची 1500 असे 3,000 रुपये जमा केले जाणार आहेत. तर याच्यामध्ये काही लाभार्थी जे आहेत त्यांचं बँक खात्याला आधार कार्ड लिंक नाही आहे. त्यामुळे यांना यापूर्वीच्याच बीम्स प्रणालीद्वारे अगदी उशिरा पेमेंट येणार आहे, म्हणजेच उशिरा पेन्शन येईल. त्यामुळे लक्षात घ्या यांना फक्त जानेवारी महिन्यापर्यंत सवलत असणार आहे. तर लक्षात घ्या काही ठिकाणी पेन्शन जमा होण्यास सुरुवात झाली आहे, परंतु संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही पेन्शन अद्याप सगळ्यांना मिळालेली नाही. येत्या काही दिवसांमध्ये डी-बी-टी पोर्टलद्वारे एकाच दिवशी जरी पेन्शन जमा करण्यास सुरुवात झाली असेल तरी सर्व लाभार्थ्यांना एकाच दिवशी पेन्शन मिळत नाही आहे. म्हणजेच पेन्शन जमा होण्यास ठराविक दिवसांचा कालावधी लागू शकतो. तर अशा प्रकारे येत्या काही दिवसांमध्ये ही पेन्शन 1500-1500 रुपयांची जमा होऊन जाईल. त्यामुळे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा. योजनांसंदर्भात खात्रीशीर अपडेट्स करता आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.